जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल मावळा ग्राफिकच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत लग्नाचा सीझन असल्यामुळे कडक कसा लग्नपत्रिकेचा व्हिडिओ. तर मित्रांनो, हा पार्ट 1 असणार आहे. पार्ट 2मध्ये आपण तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा ते सांगणार आहोत. तर पार्ट 1मध्ये आपण सर्व याच्या PLP फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत. या फाईलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला काही छोटासा पासवर्ड आहे, तो व्हिडिओ मी 2 स्टेपमध्ये बोलून सांगितला आहे. व्हिडिओ पासवर्ड टाकताना कुठलाही पेज सोडायचा नाही. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. आपला नवीन आलेल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व जास्त व्हिडिओ मोठा न करता लवकरात लवकर आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, तुम्ही डिस्क्रिप्शनमधील मटेरियल डाउनलोड करून घेतलं असेल तर आपण जाऊया पिक्सलॅबमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही डाउनलोड केलेल्या मटेरियलला काही छोटासा पासवर्ड आहे, तो व्हिडिओ मी 2 स्टेपमध्ये बोलून सांगितला आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत काळजीपूर्वक बघा. मित्रांनो, हे आहे पिक्सलॅब. आपण पिक्सलॅबचं ओल्ड व्हर्जन यूज करतो. मित्रांनो, यामध्ये कुठलाही फॉन्ट किंवा PLP फाईल ओपन करायला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला देखील पिक्सलॅबची पूर्ण माहिती नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या चॅनलवर पिक्सलॅब संबंधीचे बेसिक टू ॲडव्हान्सचे काही व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला PLP फाईल ओपन करायची आहे. तर PLP फाईल कशी ओपन करायची? मित्रांनो, यावरच्या 3 डॉटवर क्लिक करून ओपन PLP फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपण याच्या पूर्ण 6 PLP तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे. तर आपण याची पहिली PLP फाईल ओपन करूयात. आपण याची पहिली PLP फाईल ओपन झालेली आहे. मित्रांनो, याच्या आपण याच्यामध्ये सर्व लेअर ह्या ओपन ठेवलेल्या आहेत. तुम्ही यात बाकी काही चेंज करायचं नाही आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे नाव आहे, तुम्हाला जे ऑर्डर भेटलेले आहेत, ते ऑर्डरचे नाव चेंज करू शकता. मित्रांनो, या कोणतेही लेअर सर्व लेअर अनलॉक आहेत, कोणतीही लेअर लॉक नाही. तर मित्रांनो, इथे मी इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेला आहे. तुम्ही इन्फिनिटी फॉन्टचा युनिक कोड काढून येथे वापरू शकता. मित्रांनो, इन्फिनिटी फॉन्टचा युनिक कोड काढण्यासाठी तुम्हाला गुगलवर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ही वेबसाईट भेटेल किंवा प्ले स्टोरला त्यांची ॲप देखील अवेलेबल आहे. मित्रांनो, यामध्ये जर माझा लोगो आहे, लोगो तुम्ही हाईड देखील करू शकता. तर मित्रांनो, किंवा लोगो चेंज येथून देखील तुम्ही करू शकता. हा देखील पूर्ण एडिटेबल आहे. आणि मित्रांनो, पूर्ण आपल्याला व्हिडिओ आपण आधी PLP फाईल ओपन करूया, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा ते नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावरचा व्हिडिओ कसा बनवायचा ते देखील पुढचा पार्ट लवकरात लवकर हवा असेल तर भन्नाट अशा कमेंट लवकरात लवकर पार्ट 2 म्हणून कमेंट करा. तर मित्रांनो, जाऊया आपण आपल्या दुसऱ्या PLP फाईलकडे. तर ही आहे मित्रांनो आपली दुसरी PLP फाईल. यामध्ये देखील मित्रांनो, तुम्हाला फक्त नवरा नवरीचा जो फोटो आहे तो हाईड करायचा आहे आणि त्या जागी तुम्ही जशाचा तसा दुसरा फोटो ॲड करू शकता. तर मित्रांनो, आपण जे नवरदेवाचं नाव यूज केलं आहे त्याला देखील मी इन्फिनिटी फॉन्ट यूज केला आहे. हा देखील पूर्ण एडिटेबल असणार आहे. मित्रांनो, तुम्ही युनिक कोड काढून डायरेक्ट इथे प्रोव्हाइड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला बाकी काहीसुद्धा चेंज करायचं नाही. तुम्ही फक्त फोटो आणि नाव चेंज करून हे देखील मित्रांनो, हा खाली वापरलेला मित्रांनो हा साधा फॉन्ट आहे. तुम्हाला याला कुठलाही युनिक कोड किंवा काही काढायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट टेक्स्ट अप्लाय करू शकता. हा आहे मित्रांनो आपली दुसरी PLP फाईल. आपण जाऊया आपल्या तिसऱ्या PLP फाईलकडे. मित्रांनो, दुसरी आणि तिसरी PLP फाईल ही एक्झॅक्टली सेमच आहे. फक्त मित्रांनो, इथे देखील दुसऱ्या PLP प्रमाणे सर्व फॉन्ट यूज केलेले आहेत. तुम्ही नावाचा जो लोगो आहे ह्याचा तो हाईड करून या नवऱ्या मुलीचे नाव चेंज करू शकता. तर आपण जाऊया मित्रांनो आपल्या तिसऱ्या PLP फाईलकडे. तिसऱ्या PLP फाईलमध्ये मित्रांनो, शुभविवाह हा आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे, परंतु यात तुम्हाला कुठलाही चेंज करायचा नाही. मित्रांनो, हे तुम्हाला जे चेंज करायचं आहे ते पूर्ण एडिटेबल असं मी दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही विवाह मुहूर्त तारीख
चेंज करू शकता. आणि फॉन्ट जे मित्रांनो फोटो आहे तो हाईड करून मित्रांनो तुम्हाला असा फोटो हाईड करायचा आहे आणि या जागी तुमच्या कस्टमरचा फोटो अप्लाय करायचा आहे. जाऊया आपण मित्रांनो आपल्या पुढच्या PLP फाईलकडे. मित्रांनो पुढची PLP फाईल जी आहे आपली, तर ही शुभविवाहाची PLP फाईल आहे. PLP फाईल आहे मित्रांनो. हा जो मित्रांनो फोटो मी ॲड केलेला आहे तो तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी फक्त 1 मिनिट मित्रांनो दाखवतो तुम्हाला फोटो ॲड कसा करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला खाली टेक्स्चर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे मी दिलेला फोटो डिलीट मारायचा आहे आणि तुमचा फोटो इथून मित्रांनो डायरेक्ट आपण गॅलरीमध्ये जातो. इथून फोटो अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो हा माझा फोटो रिमूव्ह झालेला आहे. इथून फोटो डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. खाली दिलेले फॉन्ट कोणताही फॉन्ट तुम्ही दुसरा नाही साधे फॉन्ट वापरलेले आहेत तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकता. तुम्हाला मित्रांनो हे मी साधे फॉन्ट प्रोव्हाइड केले आहेत. कुठल्याही या फॉन्टला युनिक कोडची गरज नाही. यातून डायरेक्ट तुम्ही सर्व एडिटेबल आहे. इथून डायरेक्ट चेंज करू शकता. ही आहे मित्रांनो आपली 5वी PLP फाईल. इथे तुम्ही लोगो हाईड करून बाकी सर्व चेंजेस करू शकता. जाऊया आपण मित्रांनो आपल्या लास्ट PLP फाईलकडे. ही आहे मित्रांनो आपली लास्ट PLP फाईल. तिथे जसं तुम्ही मित्रांनो फोटो चेंज केले सेम त्या प्रकारे इथे देखील तुम्हाला फोटो चेंज करायचे आहेत. तर मित्रांनो मला पासवर्ड पहिला पासवर्ड आहे आपला मित्रांनो तो आहे 220220 हा मित्रांनो पहिला पासवर्ड आहे. तर मित्रांनो आपल्याला आता इथं तुम्ही 5व्या PLP फाईलमध्ये जसे फोटो एडिट केले किंवा चेंज केले तसेच या प्रकारे हे इथे चेंज करायचे आहेत. तर मित्रांनो आपल्याला इथे खालचं हे नाव जे आहे दिसत आहे मित्रांनो ते तुम्हाला फुल एडिटेबल दिलेलं आहे. तिथे तुम्ही चेंज करू शकता. हे फुल मित्रांनो एडिटेबल असं नाव आहे. मित्रांनो तुम्ही प्रत्येक ह्यात असं नावाचा लोगो हाईड करून तुमचा लोगो किंवा माझा लोगो रिमूव्ह करू शकता. मित्रांनो तुम्हाला या 6 PLP फाईल हे करताना तुम्हाला एक्सपोर्ट करताना तुम्हाला ट्रान्सपरंट या ऑप्शनवर क्लिक करून अशा अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो या 6 PLP फाईल त्या मटेरियल तुम्ही असं ट्रान्सपरंटवर क्लिक करून रेडी ठेवा आणि फटाफट आपल्या व्हिडिओला पार्ट 2 म्हणून कमेंट करा. लवकरात लवकर आपण याची काइनमास्टरची सर्व फाईल आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. रेडी फाईल विथ सर्व इफेक्ट यूज करून. तर मित्रांनो हा आपल्याला असा एक्सपोर्ट करायचा आहे. फोटो एक्सपोर्ट इथं अल्ट्रा लेवल करायचे आहे आणि फोटो सेव्ह करायचा आहे. तर मित्रांनो सर्व तुम्हाला मी सर्व ओव्हरले इफेक्ट सर्व प्रोव्हाइड करणार आहे. तर याचं मित्रांनो मटेरियल रेडी ठेवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आपला दुसरा पासवर्ड आहे पहिला पासवर्ड मित्रांनो आपल्याला दिलेला आहे. तर दुसरा पासवर्ड आहे 975. तर मित्रांनो दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून आपली ही PLP फाईलची एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. त्याची सर्व मी तुम्हाला मटेरियल त्याचे देखील प्रोव्हाइड करणार आहे. तर फटाफट व्हिडिओला पार्ट 2 अशा कमेंट करा. आणि मित्रांनो पासवर्ड कोणीही कमेंट करू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया मित्रांनो आपण लवकरच आपल्या पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.